यावर्षी मान्सूनने मे महिन्यामध्ये दमदार हजेरी लावल्याच्या नंतर खरं तर सध्या मान्सून जो आहे तो जुलै महिन्यामध्ये मराठवाडा असेल किंवा अनेक महाराष्ट्राच्या राज्यातल्या अनेक भागामध्ये पेरणी झालेली आहे। मात्र आणखी समाधानकारक पाऊस आहे, त्या सर्व शेतकरी जे आहेत ते पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। सध्या एकंदरीतच हवामानाचं काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या हवामान तज्ञ एस.टी. सानप सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। सर, काय राज्यातलं एकंदरीत चित्र आहे सध्या हवामानाच्या संदर्भातलं? मागील 3 ते 4 दिवसांचा जर आपण बघाल तर कोकणामध्ये काल आणि परवा चांगल्या प्रकारे पाऊस झालेला दिसून येतो। त्याचबरोबर घाटमाथ्यांवर सुद्धा चांगला पाऊस आपल्याला झालेला दिसून येतो आहे। परंतु जे प्लेन एरियाज आहेत, मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्रातील काही भाग असेल, इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे। आणि विदर्भाचा जर विचार कराल तर विदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सुरुवातीला, पावसाळ्याच्या सुरुवातीला तिकडे पाऊस कमी होता, परंतु जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर तिथे सुद्धा पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे। आणि ओव्हरऑल जर पिक्चर बघाल तर मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला दिसून येतो आहे। आणि कोकण, गोवा असेल, मध्य महाराष्ट्र असेल आणि विदर्भ जर बघितलं तर तिकडे सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। सर, एकंदरीत बघितलं तर मराठवाड्यातले धाराशिव असेल, बीड असेल, लातूर या जिल्ह्यामध्ये बहुतांश म्हणजे जवळपास 84 ते 85% पेरण्या झालेल्या आहेत। मात्र आता पेरण्या झाल्याच्या नंतर जे शेतकरी आहेत ते सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। इथलं काय चित्र पुढील आगामी काळात काय या ठिकाणी काय पावसाचं कसं वातावरण असू शकतंय? आत्ता जर बघाल तर मान्सूनच्या वाऱ्यांचा जोर काहीसा कमी झालेला दिसून येतो। त्याचबरोबर जे काही पाऊस आहे तो उत्तरेकडं शिफ्ट झालेला दिसून येतो आहे। त्यामध्ये बंगालचा काही भाग असेल किंवा सेंट्रल इंडियाचा भाग असेल किंवा नॉर्थ वेस्ट असेल, या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडताना दिसतो आहे। कारण मान्सूनची जी द्रोणी रेषा आहे, ज्याला आपण मान्सून ट्रफ म्हणतो, ती नॉर्थकडं आहे आणि ह्या सगळ्या कारणांमुळे पाऊस त्याच ठिकाणावर जास्त पडताना दिसतो आहे। तर मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्रातील काही भागांचा जर विचार कराल तर येणारे 4 ते 5 दिवस आपण हलक्याच स्वरूपाचा पाऊस एक्सपेक्ट करतो आहे। मोठ्या पावसाची शक्यता या प्रदेशांवर येणारे 4 ते 5 दिवस तरी नाही आहे। त्या राज्यातलं बघितलं तर कोकणमध्ये जोरदार अशा पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत। एकंदरीत पुणे शहर आणि शहरालगतच्या ह्याच्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये काय परिस्थिती असेल? येणारे 3 ते 4 दिवस कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे। 20-21 तारखेनंतर कोकण, गोवा असेल किंवा घाटमाथ्यावर माथा असेल तिकडे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। तर येणारे 3 ते 4 दिवस आपण बघू शकतो की इतका मोठ्या पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा किंवा घाटमाथा किंवा मराठवाडा या ठिकाणी नाही आहे। परंतु 20 तारखेनंतर थोडासा जोर धरण्याची शक्यता आहे। येस, येत्या 2 दिवसामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही, मात्र 20 तारखेच्या पुढं पावसाचा चांगल्या प्रमाणात सक्रिय होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।